हे बघा हे बघा हे बघा रॉंग साईडने चाललाय. हमने इंटरनेट इतका मोठा कंटेनर टाइम बॉन्ड सर्विस रियल जी ट्रांस एक्सप्रेस. बघा उसको बघा बघा उसको उसको बघा उसको रॉंग फिर युटर्न ले ले. बघा बघा त्या गाडीवाल्याने त्याला अडवला तरी तो रॉंग साईड परत चालाय. इथे पार टोल प्लाझापर्यंत चान्सच नाही कुठे फिरायला. इथे नेहमी सतत रॉंग साईड जात असतात. हा एवढा मोठा कंटेनर जे मेन येत होते ही ॲक्च्युली एक्झिट आहे आमने इंटरची नागपूरवरून मुंबईला जाण्याची. एक्झिटला तो एंट्री करून चाललाय कंटेनर रॉंग साईड. आता तो मुद्दामून चाललाय का रस्ता चुकला त्याचं त्याला माहिती आहे. पण या गाडीवाल्या त्याला सांगितलं किंवा मागे फिरव पण तो फिरला नाही सरळ निघून गेला. तो बघा थांबला तो परत मागे येणार. आणि त्याला मराठी सांगून समजलं आहे हिंदी सांगितलं असेल तरी पण समजलं नाही. तो पुढे पुढे जाईल त्याची हवा टाईट होईल घाबरेल आणि मग मला वाटतं मागे येईल. आपण पाहूयात तो मागे येतोय का. पण तो सध्या तरी बिंदास चालला पुढे पुढे पुढे. थांबला भाई आपल्याला माहिती आहे तो मागे येणार. चुकीचा बोललो का यावं लागेल. बघा तरी तो बघा समोर गाडी आली फोर व्हीलर म्हणून तो थांबला. परत तो थोडी हिम्मत करतो जाऊ की नाही जाऊ की नाही क्या करू. अजून संभ्रमावस्थेत आहे. और मुझे ऐसा क्यों लग रहा है कि शायद वो आगे जाके फिर पीछे आएगा. पाहूयात आपण वाट बघूयात. हां जा 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 परत आलाच ना का बघतो मग मी तुला. तो बघा पुढेपर्यंत गेलाय. पुढे थोडी जागा आता स्पेस आहे. त्या स्पेसला त्याला गाडी फिरवायला चान्स असेल पण तो गेला. जाऊ द्या आला परत तर बघूयात आपण. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. एक रॉंग साईड अजून गाडी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे अजून देखील संभ्रमावस्था आहे. त्यांना ॲक्च्युली समजत नाही कुठून जायचे ते. इथे कामे सुरू आहेत काहीतरी रस्त्याला प्रॉब्लेम झाला आहे. तुम्ही गाडी पाहू शकता आणि रॉंग साईडने गाडी आलेली आहे. ही गाडी आता वळण घेत आहे. तुम्ही पाहू शकता सकाळपासून तिसरी गाडी या ठिकाणी रॉंग साईडला आलेली जी आमने इंटरचेंजच्या दिशेने चाललेली गेली. इथे रॉंग साईडचा ना लय इश्यू चालू आहे. समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई. सकाळी एक गाडी इथून या ठिकाणाहून एक्झॅक्टली समोरनं वळण घेऊन गेली अशीच फोर व्हीलर. काय लपडा या समजत नाही. एकदा चेक करा पुन्हा वरती जाऊन. तो बघा आकाश का आकार ट्रान्सपोर्ट आहे. टेम्पो थांबलेल्या मध्ये तो देखील कन्फ्यूज आहे नक्की मी कुठे जाऊ म्हणून. पुढे गेला 2 मार्ग आहेत तिथनं. एक जो युटर्न घेऊन पुन्हा वडप्याच्या दिशेला जातो म्हणजे जिकडून आलं तिकडून. एक सरळ जातोय नागपूरच्या दिशेने आणि एक जातो पिसे डॅम टिटवालासाठी. आता उभा आहे तिथे मी कुठे जाऊन कुठे नाही. बघा आता काय करेल तो काय माहिती. पुढे जाईल की नाही जाऊन मग तो समृद्धीच्या मार्गाने जाईल का इथनं फिरेल त्याला समजत नाही. अजून एक रॉंग साईड जाणारा कंटेनर धनाधन रॉंग साईड जातात. बघा समोरनं गाड्या येतात आमने इंटरचेंजच्या इथून आणि रॉंग साईड सुसाट चाललं एकदम. अरे काय रे इथे बाबा समृद्धी महामार्गावर यांना काय समजत नाही. कधी त्या साईडने कधी या साईडने खूप इथे रॉंग साईड चालते. आज सकाळपासून 4थी का 5वी गाडी रॉंग साईड आहे. ही ॲक्च्युली एक्झिट आहे इंटर म्हणजे आमने इंटरचे इथनं उतरण्याची जागा आहे आणि इथनं सर रॉंग साईड गाड्या जातात. हे बघा येणाऱ्या गाड्या इनकमिंग आहे मुंबईसाठी. आहे ना तो काहीतरी झालाय. तो रस्ता चुकलाय परत एकदा बघा. आज दिवसभरात किती तो बघा तिथेच गाडी फिरवतोय समृद्धी महामार्गावर. कुठनं आलाय कुठे आलाय काय समजत नाही. हे बघा हे असं आहे इथे ना लय गडबड आहे. उगाच नाही मी सतत व्हिडिओ करत असतो. गाड्या कुठून येतात कुठे जातात नियमांची ऐशी की तैशी. हा तोच आहे. तो ॲक्च्युली चुकीचा तिकडून आला पुन्हा तिकडे गेला पार पुढे जाऊन परत युटर्न घेतला. आता तो नागपूरच्या दिशेने चाललेला आहे. इथे बाजूला 4-5 वळण आहेत आणि खूप कन्फ्युजनवाला काम आहे. त्या संदर्भात मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत पण तो इथे काही दिवसात पुन्हा एखादा व्हिडिओ अपलोड करेल. गाडीवर गाडी डॅडँग 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 डॅडँग. ओ हे बघा समृद्धी महामार्ग गाड्या पण बंद पडतात. कशा बंद पडतात माहित नाही. या आला आता या आपली टोईंग व्हॅन गायब करेल. हे बघा
टोईंग व्हॅन कंटेनर बंद पडला, कंटेनरला घेऊन चाललाय. इधर लगे ये गाड़ी निकल टोईंग व्हॅन कंटेनर बंद पडला, कंटेनरला घेऊन चाललाय. 20 फूट कंटेनर गेला. हे बघा इकडे चाललाय. हा बघा चालला गेला.